नमस्कार मित्रांनो, वेलकम आवर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक नवीन सूचना जी की पवित्र पोर्टलवरती 9/1/2026ला आलेली आहे, जी की डोमॅसिल संबंधितची सर्व सूचना, आरक्षणाबद्दलच्या सर्व सूचना इथे क्लिअर होतात. बघा, ही सूचना आहे आजची 9/1/2026ला नवीन सूचना आलेली आहे पोर्टलवरती. बघा, पूर्ण डिटेलमध्ये पाहूया. उमेदवारांसाठी दिनांक 26/12/2025 रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यातील खुल्या प्रवर्गातून CTET दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट सवलत मिळेल, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा मित्रांनो, इथे काय दिलेले आहे, जर तुम्हाला TETमध्ये किंवा CTETमध्ये 82 ते 89च्या दरम्यान जर गुण असतील आणि तुमच्याजवळ जर आरक्षणचं त्यावेळेचं, ज्यावेळेस तुम्ही CTETची परीक्षा दिली त्यावेळेचं जर तुमच्याकडे आरक्षणाचं कास्ट सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला त्या संबंधितचं त्या परीक्षेला आरक्षण दिल्या जाईल. एक्झाम्पल देऊन सांगते. फॉर एक्झाम्पल, आता मी CTET एक्झाम दिली ती 2024ला, डिसेंबर 2024ला मी CTET दिली ती. आणि जर मला तिथे 85 मार्क पडले असतील CTETमध्ये आणि मला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर माझ्याजवळ 2024चं आरक्षणचं सर्टिफिकेट पाहिजे. किंवा मला SCBCमधून लाभ घ्यायचा आहे तर मी SCBCचं आरक्षण सर्टिफिकेट त्यावेळेला द्यायला पाहिजे. जर मी EWSमधून येत असेल तर मला EWSचा तिथे सर्टिफिकेट पाहिजे, त्यावेळेसचं सर्टिफिकेट पाहिजे, तरच मला त्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. अन्यथा मी तो लाभ घेऊ शकत नाही. किंवा कोणताच उमेदवार त्यावेळेसचं जर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट, परीक्षेच्या टायमाचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे असेल तरच ते घेऊ शकते, अन्यथा मी त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. ओके. जर तुम्ही CTET दिली असेल किंवा TET जर दिली असेल तर तुम्हाला TETमध्ये जर कमी मार्क असतील आणि तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तेव्हा परीक्षेच्या टायमाला तुमच्याजवळ त्या आरक्षणाचं सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, तरच तिथे सवलत मिळेल. ओके. नेक्स्ट मुद्दा बघा मित्रांनो, राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास उमेदवाराकडे राज्यात आदिवासी राज्यात अधिवास असल्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमॅसिल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तथापि काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत परंतु अधिवास प्रमाणपत्रे म्हणजे डोमॅसिल सर्टिफिकेट उपलब्ध नाहीत. अशा उमेदवारांनी खालीलपैकी अ, ब व क मध्ये दर्शवल्याप्रमाणे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा व अतिरिक्त कागदपत्रांचे यामधील प्रत्येकी एक पुरावा एकत्रित PDF करून अपलोड करावा. बघा मित्रांनो, आपल्याला आरक्षणाचा लाभ घ्यायचा. आरक्षण घेण्यासाठी काही उमेदवारांकडे डोमॅसिल नाही आहे. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता की आम्ही त्यावेळेचं डोमॅसिल काढलेलं नाही आहे किंवा आमच्याकडे त्या तारखेचं डोमॅसिल नाही आहे, 14 मे 2025च्या पूर्वीचं डोमॅसिल नाही आहे. हा जेव्हा मुद्दा आला तेव्हा त्यांनी आता त्या मुद्द्याला क्लिअर केलेला आहे. जर तुमच्याकडे डोमॅसिल नसेल तर तुम्ही
खाली जे ब क हे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यापैकी एक एक जर त्यामधला एक एक जर पुरावा जर दिला तर तुम्हाला पूर्ण एका पुराव्याची PDF तयार करायची आणि ती अपलोड करायची आहे. आता बघा पुढचे हे ब क हे कोणते पुरावे आहेत ते पाहूया. बघा म्हणजे ओळखीचा पुरावा. ओळखीचा पुरावा खाली जे दिलेले आहेत त्याच्यापैकी आपल्याला एक करायचा आहे. जसं की आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान कार्ड. यापैकी ओळखीचा पुरावा आपल्याला एक पाहिजे. आता ब मध्ये बघा आधार कार्ड तर सगळ्यांकडेच असते. ओके. आता ब मध्ये बघा पत्त्याचा पुरावा. आता आपल्याला पत्त्याचा पुरावा द्यायचा आहे तर बघा टेलिफोन, गॅस किंवा वीज देयक, मालमत्ता इत्यादी उपयुक्तता बिले याच्यापैकी एक द्यायचे. बँक पासबुक एक द्यायचे. रेशन कार्ड असेल तर ते किंवा भाडे करार म्हणजे याच्यापैकी एक पुरावा द्यायचा आहे. ब जो आहे का पत्त्याचा पुरावा त्याच्यामध्ये खालील जे मुद्दे आहेत त्याच्यापैकी एक पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. आता क मध्ये बघा अतिरिक्त कागदपत्रे. अतिरिक्त कागदपत्रेसाठी काय की महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचे प्रमाणपत्र. जन्म झाल्याचं प्रमाणपत्र द्यायचे. महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्याचा, शाळा सोडल्याचा दाखला. महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. या तिन्हीपैकी एक पुरावा द्यायचा आहे. जर तुमचं महाराष्ट्र राज्यात शिक्षण झालेलं असेल मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSCचं सनद तुम्हाला द्यायची आहे. ओके. बघा मित्रांनो या तिन्ही प क या कागदपत्रापैकी प्रत्येकी एक एक पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. बघा मधून तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, ब मधून बँकेचं पासबुक देऊ शकता आणि क मध्ये तुमची सनद. तुम्ही ही तिन्ही पुरावे एकत्रित PDF तयार करायची आणि मग ती PDF अपलोड करायची आहे डोमॅसिलच्या जागी. ज्यांच्याकडे डोमॅसिल त्या तारखेपर्यंतचं नाही आहे त्यांनी तात्पुरते हे 3 जे ब क आहेत याच्यापैकी एक एक पुरावा एक PDF करून तिथे अपलोड करायचे आहे असं सांगितलेले आहे. आता बघा हे झाले 2 मुद्दे. आता बघूयात की तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी सूचना. बघा ज्या उमेदवारांनी यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र डोमॅसिल सर्टिफिकेट नाही म्हणून त्याप्रमाणे स्वप्रमाणपत्र पूर्ण केले असेल मात्र त्यांच्याकडे वरील ब आणि क मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध असेल अशा उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करून योग्य तो पुरावा अपलोड करून स्वप्रमाणपत्र पुन्हा करता येईल याची नोंद घ्यावी. मात्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमॅसिल सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. बघा या म्हणजे ज्यांच्याकडे डोमॅसिल सर्टिफिकेट नाही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता की बाबा आमच्याकडे त्या तारखेचं डोमॅसिल सर्टिफिकेट नाही आहे तर त्यांनी वर जे मुद्दे दिलेले आहेत ब क याच्यापैकी एक एक पुरावा तुम्ही काय करू शकता कागदपत्रांचा पुरावा स्वप्रमाणपत्रामध्ये भरायचं. ज्यांचं डोमॅसिल भरायचं राहिलं होतं ज्यांनी डोमॅसिल अपलोड करू शकले नव्हते त्यांनी आता काय करायचे आपला फॉर्म अनसर्टिफाय करायचा. अनसर्टिफाय करून वरचे जे मुद्दे आहेत ब क यांच्यापैकी एक एक पुरावाची PDF तयार करून त्या डोमॅसिलच्या जागी आपण अपलोड करणार होतो डोमॅसिल सर्टिफिकेट त्या ठिकाणी ही PDF अपलोड करून टाकायची आहे आणि त्यानंतर फॉर्म पुन्हा सर्टिफाय करायचा आहे. पण ही मुदत कुठपर्यंत देण्यात आलेली आहे की जोपर्यंत आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत. पण आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला डोमॅसिल सर्टिफिकेट बंधनकारक राहील. नेक्स्ट मुद्दा बघा मित्रांनो पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित करण्यासाठी दिनांक 14/1/2026 पर्यंत मुदतवाढ राहील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे अगोदर आपल्याला दिली होती 12/1/2026 ही मुदतवाढ दिली आहे. आता त्यांनी सेल्फ रजिस्ट्रेशन
आणि सेल्फ सर्टिफिकेशनची मुदत वाढवून दिलेली आहे. ती दिलेली आहे 14 जानेवारी 2026. त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन करायचं राहिले आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन करा, सेल्फ सर्टिफिकेशन करा आणि डोमॅसिल जर अपलोड करायचं राहिलं असेल तर त्यांनी डोमॅसिल अपलोड करून घ्या. ओके मित्रांनो, थँक्यू. गुड नाईट. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री.